बाप रे बाप, बातम्या. देशात कोरोनाचा हाहाकार, संपूर्ण देश लॉकडाऊन. अरे बापरे. प्राजक्ता माळी यांचा फरसांचा कारखाना बंद. एव्हिडेंटली लगेचच दुसरा वाक्याला. त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणीवर उपासमारीची वेळ. सगळ्यात जास्त वेळा लाईव्ह येण्याच्या स्पर्धेत समीर चौगुले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या फरकाने मात. अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी गेलेल्या प्रसाद खांडेकरांना चुकीचा मास्क लावल्यामुळे त्याच्याच पोलीस मित्रांनी दिला चोप. व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता यार, लय मजा आली असती. विस्की आणि मूगडाळ हे अत्यावश्यक सामान नाही, कोर्टाचा आदेश. पार्टी देणारच होतो, इतक्यात लॉकडाऊन झालं. प्रसाद ओक यांचं स्पष्टीकरण. प्रसाद ओकांचं आहे म्हटल्यावर स्पष्टीकरण. गौरव मोरेचं असतं तर पट्टीकरण. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही जुजबी प्रथा चालू ठेवावी अशी स्किटकरी संप्रदायाची सरकारकडे मागणी. वाह, काय बातम्या आहेत. म्हणजे कोरोना आधीची पृथ्वी आणि कोरोना नंतरची पृथ्वी फार फरक असणार आहे. अहो ऐकलत का? हा ते यार, 100 वर्ष आयुष्य तुला. का? जस्ट पृथ्वीबद्दल बोलत होतो. तुम्ही पण ना. अगे काय नाही असंच. अहो हा, ऐका ना, मी तुम्हाला चाय देऊ का? चाय नाही ग, तू महाराष्ट्रातली प्रथितयश अभिनेत्री आहेस. ओ माय गॉड. चाय नाही, चहा म्हण, चहा. अहो हा, ऐका ना, अयो, मी तुम्हाला चहा देऊ का? ओहो, अरे बापरे. अहो, चहा, एवढा मान सन्मान. अरे बाप, मरतो काय मी. नाही, असं अभद्र काही बोलायचं नाही हं, सकाळी सकाळी. तुमच्या आणि मृत्यूच्या मध्ये मी सावित्री सारखी उभी राहीन. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही स्वामी. अरे बापरे, मी स्वामी? मी स्वामी? नाही नाही, ह्याच्या मागे नक्कीच गोस्वामीचा काहीतरी डेंजर हेतू असणार. नाहीतर पहिल्याच पेजवर एवढा मान सन्मान, ते पण पहिल्या शूटिंगला. शक्यच नाही ना. ऐका ना, तुम्ही इथे बसा ना. हा, काय? हे बघा, मी सकाळी सकाळी उठून नाश्ता जेवण सगळं तयार करून ठेवले. वाह. तुमच्या आवडीची काजूची भाजी आणि आंबोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला आवडतात. आणि कुकर लावलंय. 3 शिट्या झाल्या की बंद कराल का? येस. ते काय ना, उद्यापासून आमच्या सिरियलचं शूटिंग फ्रॉम होम सुरू होणार आहे. त्याची आज रिहर्सल आहे. तर आमचे डायरेक्टर सर आहेत ना, त्यांचा व्हिडिओ कॉल येणार आहे. तर ते सांगणार आहेत की कसं काय होणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल, थोडंसं सहन कराल का? फोन. अय्यो, सरांचा व्हिडिओ जरा घेता का? मी पटकन टचअप करते प्लीज प्लीज. ओके ओके. My God, Vanu, you're looking so trim. My God, तू केवढी स्लिम दिसतेस तू. Wow, that is working, huh? Nice, छान दिसतेस. सर, मी वनिताचा नवरा आहे सर. वनिता इकडे आहे. वनिता. हासनवर हाय सर. अरे. हॅलो. सेमच आहेस. म्हणजे मेंटेन केलंस तू. क्या बात आहे. Thank you, sir. आणि हे कधी घडलं? काय नाही म्हणजे हा जो इसम आहे बाजूला नवरा म्हणून म्हणतोय, हा. काय म्हणजे खरंय काय? सर, हे माझे मिस्टर गौरव मोरे. अच्छा अच्छा. हे काय करणार आहेत? ऍज अ कॅमेरामन हे मला हेल्प करणार आहेत शूटिंग करताना. Oh, really? गौरवजी नमस्कार. नाईस टू मेट यू. मी टू सर. मी टू. हा मिठू. म्हणजे मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून सर. सर मी तुम्हाला सांगू का, जगात असे फार कमी नवरे आहेत जे बायकोला इतकं सपोर्टिव्ह काम करतात तिच्या करिअरसाठी. यू आर ग्रेट. यू आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही वनिताचे गुरु आहात. तर आज म्हणजे 2 दिवस मी तुमचा असिस्टंट सर. तुम्ही मला काही काम सांगा सर, मी करायला तयार आहे. बिंदास काही सांगा. माझा असिस्टंट? Yes. हो सर.
कळेल. नो प्रॉब्लेम. वनिता, येस सर. मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे या माणसाशी तू लग्न केलं चेहरा न बघता, फक्त मन बघितलंस. Thank यू you. आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. हे म्हणजे म्हणजे हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. मी खरं बोले ना. होल्ड होल्ड होल्ड. हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. नाही खरंच हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. सर डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. Oh, नाही सर, आय एम सो सॉरी सर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मला तुम्हाला नावं ठेवायची नाहीयेत. नाही, माझं सर, असं म्हणणं आहे नाही. की सर ऐका ना सर, की माझं असं म्हणणं आहे की वनिताला कधी हँडसम की डॅशिंग पर्सनॅलिटी असे बरेच ऑप्शन मिळाले असते ॲज अ हजबंड म्हणून, पण तिने तुम्हाला निवडलं का? तुमचं टॅलेंट बघून, Yes, sir. गुण बघून. तुमच्यासारखा जेंटलमॅन तिला मिळाला, राईट? हे मला म्हणायचं होतं. फिरून फिरून तुम्ही तेच म्हणताय, पण ह्या चेहरा बघण्यासारखा नाही हेच होतंय त्याचा अर्थ. जाऊ दे ना सर. सर, चला आपण ना. सुरू करूया ना, सुरू करूया सर. ना. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हे बघा वानू. येस सर. वानू, येस सर. तुला स्क्रिप्ट मिळालं? हो सर. ओके, वाचलंस? हो सर. वाचलंस पण? हो सर. काय बात आहे, शूटिंगला कधी वाचलं नाहीस तू? आधीच वाचलं. वा वा. बरं ऐका, हे बघा शूटिंग आपलं उद्या आहे हा. आणि आज आपण मॉक शूट इन द सेन्स की मी ते शूटिंग कसं करायचं आहे हे Okay, मी तुम्हाला समजावून सांगणार हा. आहे. ओके, बरं आधी मला लोकेशन दाखवा वेअर आय नीड टू शूट. सर सर लोकेशन आहे बघा. या. हा आमचा हॉल आहे सर. हा. ओके, हे आमचं घर. या ओके, एवढंच घर आहे आमचं सर. एवढंच आहे. हॉल म्हणजे हेच आमचं घर आहे सर. ते तिथे लेफ्ट साइडला ती गुहा दिसते ते काय? सर ती मोरी आहे. मोरी? हा मोरी म्हणजे? बाथरूम आहे सर ते आमचं. अच्छा, आणि एवढंच घर आहे. म्हणजे हे ह्या एवढ्याच घरात मला शूटिंग करायचं आहे. हो सर. वनिता, येस सर. तुझ्या लक्षात येत आहे का तू सिरियलची हिरोईन आहेस? ओके, आणि हिरोईनचं घर मला दाखवायचं आहे. मी काय दाखवू माझी क्रिएटिव्हिटी एवढ्याशा घरात? सर. हे घर आहे का? मुळात हे घर नाहीच आहे. या घरात माणसं राहू शकतात हे मला पटतच नाहीये. घर नाही, गोठा आहे, गोठा. कायच, आणि काय ही रंगटी केलेली आहे. हा काळा रंग नाही तुम्हीच. आणि काय हे कसे रंग दिसत आहेत ते? अहो, हा, हे सर. कुठल्या डुकरानं हे डिझाईन केलंय? सर मी डिझाईन केलंय. माझं ठीक आहे सर, पण घराला गोठा बोलू नका. का? हिला राग येईल. म्हणजे आणि सर घर आहे आमचं. हे शूटिंगचं लोकेशन नाहीये. जेवढं आहे तेवढं आहे ना. हा, सर. तुम्हाला शूटिंग करायचं तर बघा. नाही सॉरी सर. हा. तुम्ही प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. नाही तुम्ही असं बोलू नका ना मग. नाही आय एम रिअल सर, आय एम रिअली सॉरी Okay, सर. sir. म्हणजे प्लीज तुम्ही असं मनावर घेऊ नका. अप्रतिम घर आहे, अप्रतिम घर आहे. Thank you, sir. काय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत घरात. Thank you, काटा आला काटा लगेच. सर अप्रतिम घर आहे सर, खूप छान आहे Thank you, घर. sir. व्हेरी नाईस सर. आपण इथे शूट करूया. हा, तर आपण शूटिंग सुरू करायचंय. तर सुरुवातीला आपल्याला ना मास्टर शॉट घ्यायचा आहे. आणि तो मास्टर शॉट म्हणजे काय असतो हे मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे बघा वनिता मॅम आहेत ना, ज्या संपूर्ण दिसतील हा. इतक्या लांब उभं राहून तुम्हाला शूट करायचंय. ओके, ओके. मग त्यासाठी मला दहिसरला जावं लागेल. का? तरी तिचा डावा खांदा येणार नाही. सर प्लीज डोंट इन्सल्ट माय हिरोईन. ओके सर आपण एकदा ट्रायल करूया सर. ओके. हा. बेबी वानू, तुला डायलॉग स्पॉट आहेत? येस सर. येस. ओके, सर 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 थांबा थांबा. काय? हा, ते शूट करायचं आहे हा, हा. ना. हा, मग शूटिंग केली पाहिजे की नाही. हा Okay, आपण sir. आपण ट्रायल करूया. ओके ओके ओके. हा ओके, ओके. रेडी रेडी. चालेल. येस सर. रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. एक मिनिट. हॅलो राज. राज राज कधी संपणार हे सगळं? राज कधी होणार सगळं आधी सारखं? राज राज हा पाऊस रोज येताना तुझी आठवण घेऊन येतो. राज नाही 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 नाही, आता एक क्षणही मला नाही थांबता येत रे. राज मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अयो, काय 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 झालं? काय काय अप्रतिम अभिनय, अत्यंत नवोन्मेषशाली पद्धतीने तुम्ही हे मांडलंय सगळं. थँक्यू सर. काटाला अंगावर माझं एवढं झालंय. हसी अख्खा अंगावर आला. जेव्हा टेलिकास्ट होईल लोकांचं काय होईल? फार डेंजर. आणि
गौरवजी हा सर हा हॅलो 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 गौरवजी सर मी आहे हा ऐका ना हाऊ द वे यू हँडल द कॅमेरा ना सर हा? क्या बात आहे सर Thank you. सर तुम्ही खूप टॅलेंटेड आहात सर Thank you. सर मला असं वाटतं ना की तुम्ही ना मोठमोठ्या भल्या लोकांना म्हणजे FTIच्या लोकांना वगैरे असं मागे टाकलंय सर नाही सर मी FTIचं वगैरे नाही मी FPTIचं आहे सर FPT आहे हा सर फिल्टरपाडा टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट तिकडचं आहे सर मी मस्त कॉम्बिनेशन आहे कॅमेरा बरोबर कॉमेडी मस्त सर कमाल सर मी म्हणतो सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये या सर मी तुम्हाला मस्त पॅकेज देईन सर मी सरकारी जॉबला आहे चांगला पगार आहे मला त्याच्यामुळे मला काय गरज नाही सर मी काय म्हणतो सर हा? सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये याच सर मी तुमचं करिअर करेन करिअर या अहो, नको सर माझं ऑलरेडी करिअर झालेलं आहे आणि तुम्हाला सांगू का मीडियाने तुमच्या क्षेत्राला नॉन इसेन्शियल जॉब म्हणून पहिला नंबर दिलेला आहे त्याच्यामुळे हा मला काय बोलून फायदा नाही सर आणि काय मला एक सांगा तुम्हाला का लोकांचं एंटरटेन करायचं आहे एवढं हा घरात बसून शूटिंग करताय कशाला बसल्यात तर बसू द्या ना उगाच आपलं सर ऐका ना हा. आपण विषयाला हात घालूया सर शूटिंग सुरू करूया हो, सर. ओके हा Okay. चल चल सर ओके ओके सर आता आपण शूटिंग सुरू करतो हो. ओके आता आपण ना OS घेऊया ओके सर चालेल चलो ओ यस पुढे हो, done. काय केलं हे तुम्ही बोललात ना ओएस ओ यस सर नको सर प्लीज काय झालं सर असं करू नका सर तुम्ही हे असे पंच करताना म्हणून आमच्या फील्डला नॉन इसेन्शियल फील्ड म्हणून